नमस्कार. मी नरेश रामभाऊ भोयर, उपनगराध्यक्ष बेसापिपळा. सोबत सभापती शिक्षण, नियोजन, क्रीडा व सांस्कृतिक. भाऊ, नगरपंचायत देशापिंपळामध्ये यावेळेस कोणकोणते कामे आपल्याकडून घडवण्यात आली आणि जनतेचा कसा प्रकारे त्यांना त्यांच्या प्रतिसाद आहे? अ, मागच्या 3 वर्षा अगोदर इथे ग्रामपंचायत होती. त्याच्यामुळं अपुरा निधीमुळे कामं बरे संथ गतीनं होती. पण नगरपंचायतची स्थापना झाल्यानंतर माननीय बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून बराचसा निधी इथे आला आणि बरेचसे अनडेव्हलप जे लेआउट होते, ते सुद्धा आता डेव्हलप करण्यात आले. रस्ते, पाणी, वीज हे सगळे लेआउट आता सगळ्या पद्धतीनं विकसित करण्यासाठी भरपूर निधी आल्यामुळे विकास करू शकलो तिथला. कशा प्रकारचे कामं आणखी समोर होणार आहेत? काय आपण त्याचा विचार केला आहे? आता इथल्या वाढती लोकसंख्येच्या दृष्टीनं येथील रस्त्यांना मोकळा श्वास घेण्यासाठी आम्ही अतिक्रमणमुक्त करून रस्ते थोडे ब्रॉड मोठे करतो आहे आणि त्या माध्यमातून जो होत असलेला वाहतूक कोंडी वगैरे याच्यापासून लवकर सुटका मिळेल आणि चौक, बेसा चौक हा मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने सौंदर्यीकरण करून त्याला सुद्धा विकसित करत आहोत. सोबत नाल्यांना सुद्धा संरक्षण भिंतीसाठी शासनाकडे प्रस्तावित आहेत. शासनाने जर प्रस्ताव निधीचा मिळाला, की त्या नाल्यांना सुद्धा संरक्षण भिंत करून पावसाळ्यात होणारा जो त्रास आहे, नागरिकांना होणारे जे हाल आहेत, ते सुद्धा कमी होईल. अ, वसुंधरा अंतर्गत कशा प्रकारचे कार्य आपल्या देशापिंपळा नगरपंचायतमध्ये झालेले आहे? मागील 3 वर्षात प्रशासकाच्या माध्यमातून जो वसुंधराच्या वर जो काम केले गेलेलं आहे, ते चांगल्या पद्धतीनं इथे काम झालेलं आहे. राज्य शासनाचा 12वा क्रमांकावर येऊन 1 करोडचा एक पुरस्कार आमच्या नगरपंचायतनं पटकावला आणि त्यात आता आम्ही पहिला नंबर कसा घेता येईल याच्यासाठी यावेळेस आता प्रयत्न करतो आहे आणि त्या माध्यमातून कामंसुद्धा सुरू झालेली आहे. स्वच्छतेविषयी खूप मोठा प्रोग्राम वसुंधराच्या माध्यमातून राबवला जातो. शाळेत जाऊन अवेअरनेस गल्लीबोळात जाऊन लोकांना कन्व्हिन्स करणं, वसुंधरेच्या माध्यमातून काही झाडं लावणं, काही उपयोगाची झाडं लावणं, हे सुद्धा कार्य प्रगतीपथावर चालू आहे आता. स्वच्छतेचं म्हटलं की त्याला घाण कचरा जे आहे आणि आता सध्या म्हणजे जे जनतेला आहे त्याचा 2 डस्टबिन त्यांना मिळायचे, पण आता फक्त गाडी तिथे त्यांच्याकडे जात आहे. तर डस्टबिनसाठी काय उपाय आपली योजना सुरू आहे? नाही, आम्ही त्या माध्यमातून नागरिकांना तसे आवाहन केलं, की ओला आणि सुका कचरा घरीच आपण वेगळा-वेगळा करा. तशी गाडी आली त्या पद्धतीनं ते लोकंसुद्धा आता प्रतिसाद देत आहेत चांगल्या पद्धतीनं. कारण एन-जी-ओच्या माध्यमातून सुद्धा आम्ही घरोघरी त्यांना तो अवेअरनेस दिलेला आहे. त्याच्यामुळं चांगल्या पद्धतीनं तिथं होत आहे आणि बाकी शौचालय वगैरे आम्ही पिंपळ्यामध्ये जुनाच असल्यामुळे आपण शौचालयाची स्वच्छतेचंही ते काम करत आहोत. काही ठिकाणी आता नवीन प्रस्तावित अजून शौचालय तयार करत आहोत. आणि जिथे वर्दळीचं ठिकाण आहे, तिथं जागा उपलब्ध झाल्यास आम्ही तिथं पण सुद्धा स्त्रियांसाठी सुद्धा चांगल्या पद्धतीनं शौचालय असावे, सुसज्ज असावे याच्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. स्मार्ट शौचालयाचा विचार देवेंद्र फडणवीस यांनी समोर आणलेला आहे. तर हर चौकात स्मार्ट शौचालय व्हावा असं नियोजन त्यांनी सर्व ग्रामपंचायत आणि जिथे तिथे मांडलेलं आहे. त्याच्यावर आपलं काय विकास साधू आहे? स्मार्ट शौचालयाचंही सुद्धा प्रस्तावित आहे. कारण आत्ताच आपल्या इथे लगतच आमची महानगरपालिका लागूनच आहे या नगरपंचायतला. तिथे आमच्या बाजूलाच काही-काही स्मार्ट शौचालय होत आहेत. त्याच धर्तीवर आम्ही नगरपंचायतच्या माध्यमातून जिथं उपलब्धता आहे जागेची, त्या जागेवर लवकरात लवकर ते सुद्धा आम्ही स्मार्ट शौचालय उभे करतो आहे. जनतेची एक मागणी आहे की फिरण्यासाठी किंवा मनोरंजनासाठी एक खाऊ गल्ली किंवा चौपाटी सारखा एक मनोरंजन स्थळ असावं. तर यासाठी आपलं काय नियोजन आणि काय उपाय राहील? आता जे अतिक्रमण मुक्त करत आहोत, त्यात जे रात्रीच्याला ज्या रस्त्यावर गुपचूप ठेले किंवा अजून पदार्थ विकणारे जे काही असतात, त्यांना एक स्पेसिफिक जागा देऊन त्या ठिकाणी एक खाऊ गल्लीचा आमचा तो प्रस्ताव आहे. कुठे एखादी ओपन स्पेस मोठीशी असली, तिथे एक खाऊ गल्ली आम्ही तयार करण्यासाठी प्रस्तावित केलेलं आहे. आणि हे सगळं म्हणजे याच्यानंतर रस्त्यावरती अतिक्रमण होणार नाही. एक वेगळं विशिष्ट जागा त्याकरिता आम्ही तयार करून देतो, उपलब्ध करून देतो. सभापती म्हणून क्रीडा विभाग पण आपल्या हातात आहे. तर इथल्या जे यंग जनरेशन आहेत, यंग मुलं आहेत, खेळण्याकरिता त्यांच्यासाठी ओपन ग्राउंड आणि किंवा क्रीडामध्ये त्यांची प्रगती व्हायला आपलं काय नियोजन आहे? आत्ताच आम्ही माझ्या अखत्यारीत असलेल्या याच्याकडनं काही इनडोअर गेमसुद्धा आम्ही घेत आहोत. म्हणजे इनडोअर स्टेडियम बनवतो. एक
बॅडमिंटन कोर्ट सुद्धा आम्ही तयार करत आहोत. तो एक प्रस्ताव आम्ही घेतलेला आहे. आणि जे काही क्रिकेट अकॅडमी छोटे-छोटे ओपन स्पेस आहे तिथं 1-2 अकॅडमी आमच्याकडे चालू आहे आता सध्या परिस्थितीत क्रिकेटच्या. त्यालाही चांगल्या पद्धतीने डेव्हलप कसं करता येईल कारण क्रिकेटसाठी थोडीशी जागा स्पेस मोठी असते, पाहिजे असते. तरी सध्या त्या छोट्या अकॅडमीमध्ये आपण त्या चालू करतो. आपण मोठी जागा उपलब्धता झाल्यास तर ते मोठं सुद्धा एक ग्राउंड आम्ही तयार करतोय. पण बाकी कोर्ट, व्हॉलीबॉल कोर्ट, बॅडमिंटन कोर्ट आम्ही प्रस्तावित आहेच ते आता. अ, शिक्षण विभागाविषयी बोलल्या गेलं तर आपल्याकडे सभापती म्हणून ते पद आहे आणि यावेळेस रिझल्ट पण खूप छान लागलेला आहे. तरी आपल्याला काय वाटतं इथे मुलांना एमपीएससी आणि मोठ्या शिक्षणासाठी एमपीएससी युपीएससी साठी काय इथे आपण नियोजन करणार काय? लहान असे अ, जिथे वाचता येईल वाचनालय असं काही आपण नियोजन आहे का? हां, आम्ही प्रशासकाच्याच माध्यमातून मागील 1 वर्ष अगोदर पिपळा येथे एक ई लायब्ररीचं सुद्धा सुरू केलेलं होतं आणि एन-जी-ओच्या माध्यमातून त्या ते मुलांना एम-पी-एस-सीचे, यू-पी-एस-सीचे धडे सुद्धा तिथं काही क्लासेस सुद्धा चालले काही दिवस आणि आता माझ्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून मी ज्या जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहेत, आमच्या 4 गावामध्ये ज्या 4 शाळा आहेत प्रायमरी, त्यांना चांगल्या पद्धतीने विकसित करून त्याला इंग्रजी माध्यमाची जोड देऊन गरीब विद्यार्थी पालकांना त्या विद्यार्थ्यांना शिकता येईल मोफत. आम्ही त्या पद्धतीने प्रस्ताव तयार केलेला आहे आणि एक नगरपंचायतची इंग्रजी माध्यमाची शाळा बेसा पब्लिक स्कूल म्हणून लवकरच आम्ही शासनाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे तो. प्रस्तावाला मंजुरी झाली, की ते येणाऱ्या सत्रात किंवा पुढच्या सत्रात आम्ही एक बेसा पिपला पब्लिक स्कूल म्हणून आम्ही चालू करतोय. खूप मोठा क्षेत्र असून सुद्धा फार म्हणजे बघितलं गेलं तर इथे जे प्रौढ लोक आहेत त्यांच्यासाठी फिरण्याची व्यवस्था, गार्डनिंग अशा काही व्यवस्था आणि समोर असं काही नियोजन आपलं राहणार. हो. आता काही 1-2 गार्डन आमचे तयार झालेले मोठ्या प्रमाणात, जे एन-एम-आर-डीच्या माध्यमातून काही जागा रिझर्व्ह ज्या होत्या त्यांच्या मॅपनुसार, त्या तिथे आम्ही डेव्हलपमेंट केलं. जसं पिपळ्याला एक मोठं गार्डन तयार झालेलं आहे. लवकरच माननीय पालकमंत्री यांच्या हस्ते ते लोकार्पण सुद्धा त्या गार्डनचं होणार आहे. आणि नुकतंच आम्हाला शासनाकडून 1 करोडचा एक निधी नमो उद्यान म्हणून, नमो गार्डन म्हणून आम्हाला मिळालेला आहे. ते बेसामध्ये आम्ही त्या भागात त्याचंही काम आता चालू होतंय काही दिवसातच. नमो उद्यान सुद्धा मोठ्या प्रमाणात आणि ज्येष्ठ नागरिकांना, लहान मुलांना खेळण्यासाठी एक सुसज्ज असं गार्डन आम्ही तयार करतोय. सुंदर बेसा पिपळा राहावा आणि अजून आपण यावर काम केलं पाहिजे आणि लोकांचे त्यामध्ये छान प्रतिसाद मिळाला पाहिजे. यासाठी आपल्याकडून जनतेला काय एक मेसेज राहणार? मी लोकांना एवढंच विनंती करतो, की आपण जसा बाकीचे शहर जशा पद्धतीनं सुसज्जित आणि स्वच्छ दिसतायत, आपण हे बेसा-पिपळा शहरालगत आहे. शहराच्या दिमाखानं आपण सुद्धा मोठ्या संख्येनं आपण उभं राहायचं आहे आणि शहराच्या दिमाखात आपलं शहर बेसा-पिपळा कसं सुंदर स्वच्छ होईल, यासाठी सर्वांनी सर्वतोपरी प्रयत्न करणे गरजेचं आहे. तुमची साथ आणि तुमचा आत्मविश्वास तुमचा आमच्यासोबत असला, तर आम्ही निश्चितच बेसा-पिपळाला एक सुंदर आणि स्वच्छ असं शहर या महाराष्ट्रात करून दाखवू अशी आमचं मानस आहे.